मध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर तुषार धनगरजी. तर त्यांच्याशी आता आपण थेट गप्पांना सुरुवात करूया बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. त्यांचा आजवरचा अनुभव कसा होता, प्रवास कसा होता, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे या सगळ्या संदर्भात. अर्थातच गप्पांना आपण इथून सुरुवात करूया ते म्हणजे थोड्या तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, शाळा कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागं मित्रांचा हात होता का, की चल आम्ही पण ऍडमिशन घेतोय तू पण घे, का कसा होता तुमचा हा सगळा प्रवास? मी 10th पर्यंत स्कूल इथे शाळेत केली हम्म, साधना नांदेडला. हम्म, त्याच्यानंतर 12th केली हम्म, एरंडोला हम्म, DSP कॉलेजला. आणि मग त्याच्यानंतर नाही का माझ्या फॅमिलीमध्ये नाही का माझे मामा construction मध्ये होते. हम्म, ते म्हणजे स्लायडिंग वगैरे आहे ना मोठे त्याच्यामध्ये ते प्रोजेक्टमध्ये होते. तर मग मी त्यांना बघत होतो की खूप काय वगैरे आहे व शिकण्यासारखं इथे भेटतं व. तर त्यासाठी मी नाही का 12th केल्यानंतर डिग्रीला एज्युकेशनसाठी आपलं ॲडमिशन घेतलं. पण मला गव्हर्नमेंट कॉलेज काही लागलं नाही हम्म, परिस्थिती नॉलेज असल्यामुळे. तर माझी फी भरण्यामध्ये थोडंसं हे होत होतं. तर मग मी टेन्थचा फॉर्म भरल्यानंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. मला गव्हर्नमेंटला भेटलं, गव्हर्नमेंट कॉलेज लागलं धुळ्याला. मग मी तिथून डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर इंजिनिअरिंग केली. हम्म, मग मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी 2-3 महिने घरी थांबलो. मी जॉब सर्चिंग करत होतो. तर मला मामांनी जॉब हे केला, रेफरन्स दिला. तर मला तिथे जॉब भेटला. मी तिथे काहीतरी 2-1 महिने म्हणजे एक असं ट्रेनिंग पिरियड सारखं शिकण्यासाठी फक्त हे केलं. पेमेंट मला काय भेटेल काय वगैरे असं काही हे नाही केलं. मी शिकलो वगैरे. मग मी तिथून L&Tला गेलो. माझा चांगला एक्सपिरियन्स घेतल्यानंतर L&Tला गेलो. L&Tचा मी दादाचा प्रोजेक्ट केला, म्हाडाचा गव्हर्नमेंटचा. त्याच्यानंतर मी हिरानंदानीमध्ये गेलो पवईला, वा, त्यांच्या रेसिडेन्शियलमध्ये. मग मी ते सगळं शिकल्यानंतर मला थोडंसं खूप नॉलेज आल्यानंतर मी तिथे बघायला लागलो की कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपण नॉन एज्युकेटेड माणूस तर एवढं हे करतोय, तर आपण शिकलेलं असताना काय जॉब करावा बाबा. हम्म, 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 तर मग त्यासाठी मी ते जॉब रिझाईन केला आणि इकडे आलो गावी. तर मला माझ्या मित्रांनी सांगितलं की स्वतःचं कंस्ट्रक्शन करण्यापेक्षा थोडंसं गव्हर्नमेंटमध्ये पण घुसला तर बघ. मग मी लायसन काढलं वगैरे. मग मी गव्हर्नमेंटमध्ये घुसलं, काही कामं चालू केली. मला माझ्या फ्रेंड सर्कलने मला सपोर्ट केला, असं नाही असं करायचं तसं. मला काही त्याबद्दल माहित नव्हतं, मग त्यामुळे त्यांनी मला सगळं सपोर्ट केला गव्हर्नमेंटसाठी. बरोबर. मग हळूहळू मी आणि ते मग सुरुवात झाली सुरुवात झाली. त्यामध्ये. दुसरा मग आता तुम्ही इथं ग्रामीण भागात सुद्धा काम करताय, पुण्या मुंबईत सुद्धा काम केलंय. तुम्ही बघितलं असेल त्या लेबर जेव्हा आपण हँडल करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये अकुशल किंवा अप्रशिक्षित बरेच लेबर असतात हो. आणि त्यांच्यावर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, त्यांना त्यातली माहिती नाही. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? तर मग काय झालं माहिती का, मी जेव्हा मुंबईला सिटीमध्ये काम करत होतो तेव्हा एक सेफ्टी इंजिनियर म्हणून आम्हाला एक इंजिनियर होता. हम्म, हम्म, मग तो आम्हाला इंट्रोडक्शन द्यायचा. मग आम्ही त्याच्यानंतर मग ते मला त्या गोष्टी नावाला माहिती होत्या, भरपूर काही गोष्टी. मग मी असं काही गावाकडे आल्यानंतर मला नाही का असं वाटतं की ते क्रिटिकल कंडिशन आहे. हम्म, हम्म, मग मी त्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म बनवून घ्यायचो, बनवायला सांगायचो. हम्म, मला एक दिवस लेट झालं चालेल, पण प्लॅटफॉर्म बनवायला सांगायचो. हम्म, त्याच्यानंतर काही सेफ्टी नीट जाळी वगैरे काही आपलं बाहेर व्हेंटिलेशनवर काम करतोय, आउट ऑफला काम करतोय, त्यासाठी मी म्हणजे काय घ्यायचं असं. मग मी त्याच्याकडनं एक 2-3 लेबरांचा करून घ्यायचो काम. मी त्यांना शिकवायचो, सांगायचो असं असं करायचं तसं करायचं. हम्म. आणि मग तिथून त्यामुळे ते ते सोपं झालं सोपं तुम्हाला जायचं वर्किंग, वर्किंग. बरोबर आहे. दुसरं जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटचे आता बरेचसे प्रोजेक्ट केले, तर कुठल्या प्रकारच्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम केले, त्यातले काही महत्वाचे प्रोजेक्ट सांगू शकाल का? मी बिटुमेनचा प्रोजेक्ट केलाय. हम्म, मी कंस्ट्रक्शन केलं. त्याच्यानंतर मी केटीवेअर बांधले. हम्म, हम्म. आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीटीकरण वगैरे केले मी शहरातले, सिटीमधले. ओके. पण त्या जेव्हा ग्रामीण भागात काम करतो गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवर, तेव्हा काही वेगळे अनुभव येतात का तिथल्या स्थानिकांकडनं वगैरे किंवा असं? मला सिटीमध्ये तर काय प्रॉब्लेम नाही आला कारण हम्म. एज्युकेटेड असल्यामुळे. पण मी जेव्हा गावागावात काम केलं तर मला खूप काही क्रिटिकल अनुभव आले. अनुभव आले. हम्म, क्रिटिकल ब- सगळ्यांशी असं फेस करावं लागलं. पण बरोबर. मग त्याला मला फेस करावं लागलं, पण मी त्याला मला शिकण्यात पण मिळालं, शिकायला पण भेटलं. व्हेरी गुड. दुसरं वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, ते म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन. तर तुम्हाला एक तरुण इंजिनियर म्हणून विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? सध्या कसं आहे, अंडरग्राऊंड गटर केलं तर बेटर होईल, हम्म, थोडंसं बरं वाटेल. कारण म्युन्सिपल कॉर्पोरेशन हा प्रोजेक्ट पहिले हाती घेतला पाहिजे. बरोबर. आणि गोपालने सांगितलं, माझ्या मित्राने सांगितल्याप्रमाणे ते आपण नदी जोड प्रकल्प नदी वगैरे जोड उभं प्रकल्प, करू वगैरे, बरोबर आहे. की त्यानंतर शेतकऱ्यांना फायदा होईल, भरपूर काही गोष्टींना फायदा होईल. बरोबर. पाण्याच्यामुळे काहीतरी इंडस्ट्रीज येतील आपल्याकडे. अगदीच. पण मग या सगळ्याला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनाने पावलं असं उचललं पाहिजे की लवकरात लवकर कुठल्या गोष्टीला निधी उपलब्ध करून देणे, किंवा प्रत्येक आमदार या पॉलिटिशियन लोकांना सांगणे, मंत्री लोकांना सांगणे की तुमच्या गावात काय समस्या आहे ते जाणून पटकन आमच्याकडे आणा. त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे आणि मग त्यानंतर त्यांनी सांगितलं पाहिजे. बरोबर.
दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे किंवा हे वापरलं पाहिजे? इलॉंगेशन बघतो, हम्म, लवकरात लवकर आपल्याला कसं वेल्ड करता येईल कमी याच्यात. हम्म, हम्म. आणि मोस्टली तर आम्ही सांगतो की आम्हाला रेडीमेड भेटलं तर बेटर होईल की कटिंग वगैरे. बरोबर, तर त्याच्यात आमचं कटर शेड पण फास्ट होईल आणि त्याच्यानंतर आम्हाला जो टाइम पिरियड लागतो तो कमी होऊन जाईल. बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? मी आतापर्यंत सिटी पासून म्हणजे बॉम्बे वगैरे पुण्यामध्ये काम केलं, तिथे पण आयकॉन स्टील यूज होत होतं. मी आजपर्यंत दुसरं यूज नाही केलं. तर तुम्हाला हा, आयकॉन फक्त माहिती आहे. त्या- मग आयकॉनच्या सर्व्हिस बद्दल, कॉस्ट बद्दल, क्वालिटी बद्दल काही सांगू शकाल का? क्वालिटी वगैरे चांगली आहे, सर्व्हिस बद्दल पण छान आहे. हम्म. त्याच्यात मला आयकॉन स्टील स्वतः परचेस करावं लागतं म्हणून मला समजते कॉस्ट वगैरे. याच्या पहिले तर माझा काही म्हणजे हे संबंध नव्हता, बरोबर आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या फील्डमध्ये आता जे तुमच्यासारखेच तरुण इंजिनियर्स येतात, ग्रामीण भागात पण खूप सारी मुलं येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? स्वतःची मनाची तयारी असावी कुठल्याही क्षेत्रात उतरण्यासाठी. बरोबर, आपण काय करू शकतो, आपल्याला खूप अडचणींना फेस करावं लागणार आहे काही काही गोष्टींना. बरोबर, कधी चांगला पण येणार आहे, कधी वाईट पण, आणि त्याच्यापेक्षा वाईट पण येणार आहे. त्या गोष्टीला आपण जर सामोरं जाण्यासाठी आपली हिंमत असेल तर आपण या फील्डमध्ये उतरावं. बरोबर. क्या बात. तर ते इंजिनियर तुषार धनगर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात अडचणी तरी येतच असतात, पण जो अडचणींवर मार्ग काढतो, त्या करून पुढे जातो, तेव्हा मात्र जो पुढचा रस्ता असतो तो फार सोपा असतो, सुरळीत असतो आणि तो यशाकडे नेणारा रस्ता असतो. त्यामुळे जर तुमची तयारी असेल तर या फील्डमध्ये नक्की या. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशा उत्तमोत्तम प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावे, पर्यायाने देशाची सेवा घडावी, पर्यायाने शेतकऱ्यांची सेवा ग्रामीण भागात ज्याकडे आपण काम करताय त्यांची घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.